नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारपासून संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दुपारी निवांत बसण्यापेक्षा किंवा टी व्ही वगैरे बघत बसण्यापेक्षा मी अशी काहीतरी घरातली कामं करते, जेणेकरून मग घरही स्वच्छ राहतं आणि सगळी कामंसुद्धा पटापट आवरतात. त्यासोबतच संध्याकाळीसुद्धा आपण थोडं फ्री होतो आणि बराच वेळ आपल्याला स्वतःसाठी मिळतो. तर दुपारी मग जेव्हा निवांत वेळ असतो तर तेव्हा मी घरातील काही कामं करायची असतील किंवा काही काही कामं करायची असतील, जास्तीच्या कपड्यांना घड्या घालायच्या असतील, तर ही सगळी कामे मी दुपारच्या वेळेत करते, जेणेकरून मग संध्याकाळी मला बराच असा वेळ मिळतो. तर दुपारी ना सगळे कपडे जे आहे तर ते मी अशा घड्या घालून ठेवते. शक्यतो आता उन्हाळा आहे तर कपडे सगळे लवकर वाळून जातात आणि जास्त वेळसुद्धा मग ते आपण बाहेर उन्हामध्ये ठेवली की त्यांचा कलरसुद्धा थोडा फिका होतो आणि कपडेसुद्धा लवकर खराब होतात. त्यामुळे मग मी लगेच सगळे कपडे जे आहे ते घरामध्ये घेते. पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे, बरेच दिवस झाले थोडा का होईना पाऊस पडतो आणि आभाळसुद्धा भरपूर असतं. त्यामुळे जास्त वेळ सगळे कपडे मी दोरीवरती ठेवते आणि त्यानंतर मग कपड्यांना घड्या वगैरे घालून घेते. तर इथे सगळे कपडे घड्या घालून मी दोन्ही कपाटामध्ये ठेवून दिले. तर इकडे माझा मुलगा मी काहीतरी काम करत असली की त्याला काहीतरी घ्यायचं असलं की तो असा घेतो आणि खेळत बसतो. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की लहान मुलांना त्या खराब होतील किंवा त्या वस्तू बिघडतील असं काही लक्षातच येत नाही. त्यामुळे मग त्याच्याकडे असं थोडं बारीक लक्ष ठेवावं लागतं आणि बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा मी काहीतरी काम करत असते तर तेव्हाच तो काहीतरी करून ठेवतो. त्यामुळे मग मी त्याला सतत माझ्यासोबत ठेवते आणि मी जे काम करते ते मी त्याला करायला सांगते. म्हणजे मग तेवढाच त्याचा वेळ माझ्यासोबत जातो आणि घरात जर काही त्याला काही करायचं असेल तर ते सुद्धा मग तो करू शकत नाही. तर यामुळे मग मी त्याला माझ्यासोबतच ठेवते. तर सगळे कपडे वगैरे घड्या घालून ठेवल्या आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी असे सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालून घेते. तर हे रोजचं रुटीन आहे. रोज मी ही सगळी कामं अशाच प्रकारे करते. पण एखाद्या वेळेस जर कुठे बाहेरगावी जायचं असेल किंवा मी बाहेरगावी जाऊन आलेलो असू तर अशा वेळेस थोडंफार मागे पुढे सगळी कामं जी आहेत ती होतात. पण रोजची तर सगळी कामं मी अशीच करते. कारण आता मुलांचं स्कूल सध्या थोडं कमी वेळ असतं. टिफिनमध्ये सुद्धा त्यांना हलका फुलकाच टिफिन द्यायचा असतो. त्यामुळे बरीच कामं लवकर आटपून जातात आणि सकाळची देवपूजा, कपडे वगैरे जे आहे तर ते मी 10-10:30पर्यंत सगळे करून घेते. त्यामुळे सकाळची जी कामं आहेत ती माझी तर ती 10:30-11 किंवा मग फार फार तर 12पर्यंत सगळी होऊन जातात आणि त्यानंतर मग दिवसभर पूर्ण निवांत वेळ असतो. तर मग तशा वेळेमध्ये मी सगळी घरातली कामं करायची असतील किंवा घरातील एखादा कोपरा स्वच्छ करायचा असेल तर ते सगळं मी करून घेते. तर अशी सगळी रोजची कामं माझी चाललेली असतात. तर कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेते आणि त्यानंतर काही कपडे प्रेस करायचे असतील तर ते सुद्धा मी करून घेते. म्हणजे काय होतं दुपारच्या वेळेत मग रिकामं बसण्यापेक्षा असं काही काम केलं की छान असा आपला वेळसुद्धा जातो आणि कामंसुद्धा पटकन आवरतात आणि संध्याकाळी आपल्याला फार कंटाळा येत नाही. नाहीतर कपडे प्रेस करायचे असतील किंवा एखादं काहीतरी किचनचं शिल्लकचं काम आपल्याला करायचं असेल, चटणी वगैरे बनवायची असेल आणि ते जर आपल्याला संध्याकाळी बनवायचं म्हटलं की संध्याकाळचा स्वयंपाक आणि ती आणखी जास्तीची कामं भरपूर होतात. त्यामुळे मग असं काहीतरी दुपारी करून ठेवलं की मग संध्याकाळी फक्त स्वयंपाक असतो आणि किचन ओटा वगैरे आवरायचा असतो. तर त्यामुळे बऱ्यापैकी कामं मी दुपारीच आवरून घेते. तर इथे झाडांनासुद्धा पाणी घालून झालं होतं. सगळ्या झाडांना मी छानपैकी पाणी घालून घेतलं आणि बरेच दिवस झाले सगळ्या झाडांची कटिंग वगैरे करायची होती. तशी तर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा जी काही पानं खराब झालेली आहे किंवा पिवळी पडलेली आहे तर ती सगळी मी कट करून घेते किंवा जी वाळलेली पानं आहेत तर तीसुद्धा व्यवस्थित कचऱ्यामध्ये ती टाकून देते. पण आता बरेच दिवस झाले हे एक जेट प्लांट आहे. तर हे असंच होतं. मग मी त्याला मागे एकदा एका या कुंडीमध्ये लावलं तर आता त्याचीसुद्धा बऱ्यापैकी वाढ झाली. हा जो जेट प्लांट आहे तर हा एकाच दिशेने वाढत चालला होता आणि बऱ्यापैकी त्याची पानंसुद्धा पिवळी झाली होती. तसं तर मी याला रोज पाणी घालते, पण माहीत नाही का याची पाने थोडीफार पिवळी झाली होती. म्हणून मग मी त्याची पिवळी झालेली सगळी पानं काढून घेतली आणि त्यानंतर जी एक्स्ट्राची त्याच्यामध्ये ब्रांच आली होती तर त्यासुद्धा कट करून मी खाली अशा लावून घेतल्या. बघा आता यालासुद्धा नवीन छान अशी पानं येतील आणि तीसुद्धा वाढतील.
आता या झाडाचं एक छान असं वैशिष्ट्य आहे की याचे साधा आपण एक पान कट करून जरी ते एखाद्या कुंडीत लावलं किंवा छोट्या एखाद्या पॉटमध्ये जरी लावलं तरी देखील ते लगेच वाढतं. म्हणजे थोडा वेळ जातो पण ते कधीही जळत नाही किंवा खराब होत नाही. फक्त आपण त्याला जर पाणी वगैरे घालत नसू किंवा अगदीच आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तसंच पडून राहू दिलं, तर त्यावेळेस मात्र ते खराब होतं. पण जर आपण त्याला एक 3-4 दिवसातून जरी पाणी घातलं तरी देखील त्याला ते पुरेसं असतं. कारण या झाडांना पाणी जे आहे ते कमीच घालायचं असतं. त्यांच्या पानामध्येच भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे त्याला पाणी थोडंफारच घालायचं असतं. पण त्याची जेवढी आपण काळजी घेऊ तेवढं छान ते वाढतं आणि दिसायलासुद्धा आणखीनच सुंदर दिसतं. तर इथे ट्रेमध्ये तुम्हाला दिसत असेल आणखीन 1-2 झाडं मी जेट प्लांटचे लावलेली आहे. मला हा प्लांट जो आहे तो खूप आवडतो, म्हणून मग मी 2-3 कुंड्यांमध्ये तो लावून ठेवला, जेणेकरून छान असं त्यांचं एक ट्रेमध्ये छोटंसं गार्डन मला करता येईल. पण सध्या तरी मी ते असंच ठेवलेलं आहे आणि या हे जे छोटे छोटे प्लांट आहे तर यांची वाढसुद्धा आता बऱ्यापैकी होते. कारण आता याला मी सतत पाणी घालते, व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देणं होतं. तर त्यामुळे त्यांची वाढ जी आहे ती लगेच होते आणि भरपूर वाढलेली सगळी प्लांट जी आहे तर ती कटसुद्धा करू वाटत नाही. म्हणून मी आता सध्या तरी ते तसेच ठेवले. आता पावसाळ्याच्या आधी तरी एकदा त्यांची कटिंग वगैरे करते आणि एका वेगळ्या ट्रेमध्ये किंवा मग याच ट्रेमध्ये एखादं छोटंसं गार्डन मला बनवायचं आहे, तर ते मी नक्कीच बनवेल. तर आता ही झाडं तात्पुरती अशी आहे आणि ती छान अशी वाढत आहेत, त्यामुळे ते कटसुद्धा करू वाटत नाही, म्हणून मग मी तशीच ठेवलेली आहे. तर हे बघा आणखीन एक हा प्लांट आहे. तर हा मला एका ताईने दिला होता. खूप छान आहे आणि याला ना आपण जसा आकार देऊ तसा त्याला छान असा आकार येतो. तसं तर हे प्रत्येक झाडांसारखं याची जी सगळे ज्या छोट्या छोट्या ब्रांच आहेत तर त्या लगेच वाढतात. पण त्यांना आपण जसा आकार दिला तर तसा त्यांना आकार येतो. त्यामुळे मी असा गोल आकार देते, कारण दिसायला ते खूप छान दिसतं. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा यांची वाढ होते तर थोडी वाढल्यानंतर मी छान असं त्याला गोल आकारात कट करून घेते. म्हणजे जेव्हा हे मोठं व्हायला लागतं तर तेव्हा छान आणि सुंदर असं हे दिसतं आणि मस्त गोल आकार त्याचा दिसतो आणि ते बघायला खूप छान दिसतं. म्हणून मग मी असं गोल आकारामध्ये त्याला कट करून घेते. आता याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो. आता मोठमोठ्या गार्डनमध्ये तर छान अशी आकार दिलेली सगळी झाडं प्लांट वगैरे असतात. पण आता हे छोटं आहे म्हणून मग मी याला गोलच आकार देते. तेवढंच ते दिसायला छान दिसतं. तर असं हे छोटंसं माझं गार्डन आहे आणि बघा आता किती छान सगळी पानं जी आहे ती बहरलेली आहे. आणि हा एक कमळाचा आकाराचा जो प्लांट आहे तर हा सुद्धा खूप छान दिसतो आणि त्याचंसुद्धा अशाच प्रकारे आहे जसं जेट प्लांटचं आहे. एक जरी पान त्याचं खाली जमिनीमध्ये पडलं की लगेच त्याला छोटी छोटी पानं यायला लागतात आणि एक कमळाचं छोटंसं फूल आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याचीसुद्धा वाढ अगदी लगेच होते आणि दिसायला खूप सुंदर दिसतं, म्हणून ते सुद्धा मी 1-2 कुंड्यांमध्ये लावूनच ठेवलेलं आहे. आणि त्यासोबत हे आणखी एक जेट प्लांट आहे, तर हे सुद्धा खूप छान असं वाढतं आहे आणि खूप भरपूर असं याची उंची जी आहे ती झालेली आहे आणि एकाच लाईनमध्ये हे वाढलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आता हे तरी असंच राहू देते, कारण हे दिसायला थोडं वेगळं आणि छान दिसतं आहे. आणि त्यासोबत आणलेला एक जेट प्लांट होता, तर त्यालासुद्धा मी या कुंडीमध्येच लावून घेतलं. तर बघू शकता किती छान आणि सुंदर त्याची वाढ होते, कारण हा भरपूर दिवस झाले एका छोट्या कुंडीमध्ये होता आणि त्या कुंडीला पाणीसुद्धा घालणं होत नव्हतं. त्यामुळे तो बऱ्यापैकी खराब झाला होता. पण म्हणजे त्याची जी पानं आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे ते किती जरी दिवस असंच ठेवलं, त्याला पाणी जरी नाही घातलं तरी ते काही खराब होत नाही. म्हणून मग मी त्याला असंच परत लावून बघितलं. खरं तर ते फेकूनसुद्धा द्यावंसं वाटत नव्हतं, म्हणून मी परत लावलं. तर आता तुम्ही बघू शकता त्याला किती छान अशी छोटी छोटी नवीन पानं आलेली आहेत. ते थोडं पिवळं दिसतं आहे आणि वेगळा कलर त्याचा आहे. पण ते नंतर आता त्याची वाढ होईल तर तेव्हा ते आणखीनच छान दिसेल, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं. त्याच्यासोबत आणखी हे छोटे छोटे प्लांट आलेले आहे तर ते सुद्धा खूप छान दिसते. त्याच्या मधोमध ठेवलेली ही शिवपिंड जी आहे तर ती तर आणखीनच खूप सुंदर दिसते आणि जेव्हा आपण सगळ्या झाडांना पाणी घालतो त्यावेळेस खूप छान आणि सुंदर वाटतं आणि इथेच बसून राहावंसं वाटतं. त्यामुळे बराच वेळ मी इथे संध्याकाळचा चहा घेते. संध्याकाळी भाज्या वगैरे मला निवडायच्या असतील किंवा लसूण वगैरे सोलायचा असेल तर मी इथेच बसून ते सगळं करते, कारण इथे बसून खूप छान असं वाटतं. तर त्यामुळे मग मी इथे बराच वेळ बसते. तर आता बघा खूप छान छान अशी नवीन नवीन झाडं आलेली आहेत आणि
छोटी छोटी पानं त्याला आलेली आहेत आणि पानं खूप हिरवीगार दिसत आहे आणि त्यामुळे या झाडांकडे बघतच राहावंसं असं वाटतं. म्हणून मी सगळ्या झाडांवरती ना असं पाणी शिंपडून घेते, जसं आपण अंगणामध्ये सडा टाकतो तसं. कारण मग सगळ्या झाडांवरती पाणी पडल्यानंतर ती खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यावर जी काही धूळ असते तर ती सगळी निघून जाते आणि सगळी हिरवीगार पानं आणि त्याच्यावर पडलेलं ते पाणी बघून खूप छान दिसतं. तर त्यामुळे असे सगळे झाडं जे आहे ते मी छान असं पाण्याने धुवूनच घेते. अशाच प्रकारे सगळ्या झाडांना मी संध्याकाळी पाणी घालून घेते. तर आता सध्या दिवस थोडा उशिरा मावळतो, त्यामुळे मग थोडं 5:30-6च्या नंतर मी सगळ्या झाडांना पाणी घालते. कारण मग झाडामधली जी माती आहे ती भरपूर कडक झालेली असते आणि लगेच आपण त्याच्यामध्ये थंड पाणी घातल्यानंतर झाडंसुद्धा खराब होऊ शकतात. म्हणून थोडं थंड होऊ देते आणि नंतर मग त्याच्यामध्ये 6-6:30 वाजता पाणी घालते. तर इथे सगळ्या झाडांना मी पाणी घालून झालेलं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळचा चहा. कारण संध्याकाळचा चहा घेतल्याशिवाय तर बाकीची कामं काहीच आवरल्यासुद्धा जात नाही आणि कुठलीच कामं पटापटसुद्धा होत नाही. कारण बघा, बऱ्याच जणांना चहा पिल्याशिवाय, सकाळचा असो संध्याकाळचा असो, चहा पिल्याशिवाय कुठलीच गोष्ट करू वाटत नाही. तसंच माझंसुद्धा आहे. मला सकाळचा आणि संध्याकाळचा चहा घेतल्याशिवाय बाकीची कामं करू वाटत नाही. आणि बऱ्याच वेळा मी काढा म्हणजे काढा वगैरे घेते किंवा काळा चहा जरी घेतला तरी देखील मला चहा हवाच असतो. कारण चहा घेतल्यानंतर जी कामं पटापट आवरतात ती काढ्याने किंवा काळा चहा घेऊन लवकर आवरत नाही. त्यामुळे मग मी चहा तर सकाळ संध्याकाळ घेतेच. तर छान असा संध्याकाळचा चहा माझा उकळत होता आणि तोपर्यंत मग मी घर झाडून वगैरे घेतलं आणि थोड्या खोल्यासुद्धा खराब झालेल्या होत्या तर त्यासुद्धा पुसून घेतल्या आणि त्यानंतर गरमागरम असा चहा माझा तयार झाला होता तर तो मी गाळून घेतला आणि मस्तपैकी चहा घेऊन मी गॅलरीमध्ये बसले. कारण थोडा वेळ असा निवांत भेटतो संध्याकाळचा, तर त्यावेळेस असं निवांत बसून गॅलरीमध्ये चहा पिण्यामध्ये जी मजा आहे तर ती कुठेच नाही. त्यामुळे शांततेत असा चहा जो आहे तर तो मी घेते आणि त्यानंतर मग मी संध्याकाळचा स्वयंपाक असेल किंवा इतर काही कामे असतील तर मग ती आवरते. तर छान असा संध्याकाळचा माझा चहा झाला होता आणि त्यानंतर मग झाडांची काहीतरी पानं खाली पडली होती तर ती मी आवरून ठेवले. कारण थोडा जरी कचरा खाली पडलेला असला की मनू ती पानं खाते आणि मग त्यामुळे तिलासुद्धा त्रास होतो. म्हणून मग सगळं व्यवस्थित आवरून ठेवते. तर घरं वगैरे झाडून झाली होती आणि सगळ्या झाडांना पाणीसुद्धा घालून झालं होतं आणि दुपारची सगळी कामं माझी मस्तपैकी आरामात आवरून झाली होती. त्यानंतर मग संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे होते. तर सगळ्या दिव्यांमध्ये तेल मी आधीच घालून घेते आणि माझ्या मुलीला मी रोजचे दिवे लावायला सांगते. पण बऱ्याच वेळा मी स्वतःसुद्धा लावते कारण मला संध्याकाळची नित्यसेवासुद्धा करायची असते आणि तिलासुद्धा होमवर्क वगैरे असतो. तर मग होमवर्क झाल्याच्या नंतर मी तिला संध्याकाळची सेवा करायला सांगते. तर आता बऱ्यापैकी ती स्वतःच देवांसमोर बसते आणि सगळे मंत्र स्तोत्र जे आहे तर ते पठण करते आणि त्यामुळे माझ्या मुलालासुद्धा तीच सवय लागते आणि तोसुद्धा छान असं शुभम करोती म्हणतो आणि बाकी काही जरी नसलं तरी तिच्या मागे जे ती शब्द उच्चारते तर तसेच शब्द तो उच्चारतो आणि छान असे मंत्रस्तोत्र, थोडे बोबडे का होईना पण मंत्रस्तोत्र जे आहे तर तो छानपैकी म्हणतो. इथे सगळ्या दिव्यांमध्ये मी आधीच तेल टाकून ठेवलेलं होतं. त्यानंतर देवाजवळ ठेवायचा जो दिवा आहे तो मी ठेवून घेतला आणि त्यानंतर मग बाहेर गॅलरीमध्ये एक दिवा लावते आणि एक उंबरठ्यावरती लावते. तर ते दिवे मी लावायला घेतले. तर उंबरठ्यावरती दिवा लावून घेतला, त्यानंतर अगरबत्ती ओवाळली, धूप दीप लावून घेतला आणि समोर हॉलमध्ये जो स्वामींचा फोटो आहे तर त्याच्यासोबत मी तिथे कापूरदानीसुद्धा लावते. तर कापूरदानीमध्ये थोडा कापूर घालते आणि सकाळी नाही पण संध्याकाळी तर कापूर नक्कीच जाळते. तर असा दिव्यावरती सुद्धा आपण छानपैकी ठेवू शकतो किंवा मग आपण एखाद्या गौरीवरती ठेवून त्याच्यावरती राळ आणि लवंग, दालचिनी त्यासोबतच तेजपानसुद्धा आपण त्याच्यावरती टाकू शकतो. त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक शक्ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास मदत होते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या केल्याने आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण झाल्यासारखी आपल्याला वाटते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर पडली जाते. तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो. संध्याकाळच्या वेळेला ह्या गोष्टी मी आवर्जून करते. कापूर तर संध्याकाळीसुद्धा जाळते आणि सकाळीसुद्धा जाळते. तर छान असा सगळे दिवे वगैरे जे आहे ते मी लावून घेतले आणि त्यानंतर मग संध्याकाळी मुलांना जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं होतं. तर त्यासाठी मग रोज रोज खिचडी किंवा जी पोळी तरी काय करायचं म्हणून म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी करूया. तर हे बघा ह्या पोळ्या आहेत तर ह्या
म्हणजे आता रोज आपण सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किंवा संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर रात्रीची पोळी सकाळी राहते किंवा सकाळची पोळी संध्याकाळी आपल्याला एक खात दोन तरी राहिलेली दिसते आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्याकडून स्वयंपाकसुद्धा शिल्लक होतो किंवा घरातील एखाद माणूस जेवला नाही तर बऱ्याच पोळ्या आपल्या घरामध्ये उरतात. तर आमच्या घरीसुद्धा रोजची नाही पण एखाद दिवसाआड तरी एक दोन पोळी शिल्लक राहतेच. तर मग त्या अशा छानपैकी मी वाळून घेते. एक कांबडीचं टोपलं आहे तर त्याच्यामध्ये मी सगळ्या पोळ्या ठेवते आणि त्या एक एक करून वाळून जातात आणि मग 8 दिवसाच्या पोळ्या एकदाच जमा करून घेते आणि अगदी 5-6 पोळ्या जमा झाल्या की मग त्या छानपैकी अशा तळून घेते. तर आता ह्या पोळ्या आपल्याला भाजूनसुद्धा घेता येऊ शकतात, पण काय आहे ह्या पोळ्या छान अशा कडकडीत वाळलेल्या असतात आणि त्यामुळे भाजायला गेलं की त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही. तर त्यामुळे मग मी अशा त्या तळूनच घेते. तर आता ह्या पोळ्या तळून घेतल्या ना की मग याच्यावरती तुम्ही साधं तिखट मीठ टाकून किंवा मग कांदा टोमॅटो टाकून किंवा तुम्हाला जे भाज्या आवडत असतील, जे व्हेजिटेबल्स आवडत असतील ते टाकून तुम्ही ही जी पोळी आहे तर ती खाऊ शकता. खूप छान अशी कुरकुरीत आणि मस्त अशी पोळी जी आहे तर ही तयार होते. तर इथे बघा आता सगळ्या पोळ्या मी तळून घेतल्या होत्या आणि त्यानंतर एक एक करून सगळ्या पोळीला आता मी सगळं सामान लावून घेणार होते. तर सगळ्यात आधी बघा मी इथे पोळीवरती चटणी घेतलेली आहे. तर ही चटणी चिंचेची आणि गुळाची आहे. तर ही चटणी मी घरीच बनवते आणि मुलांना खूप आवडते आणि भज्यांसोबत किंवा इतर काही पदार्थांसोबत जसे धिरडे असतील, धपाटे असतील यांच्यासोबत मुलांना खूप आवडतात. तर त्यामुळे मग ही चटणी मी नेहमी बनवून ठेवते. तर 8 दिवस पुरेल इतकी चटणी मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते. तर ही चिंचेची आणि गुळाची चटणी मी घेतली. त्यानंतर त्याच्यावरती पुदिन्याची चटणी घातली आणि त्यासोबतच बटाट्याची चटणी मी केली होती. तर तीसुद्धा पोळीला लावून घेतली. त्यानंतर आपण याच्यावरती तिखट, मीठ, गरम मसाला किंवा मग जिरेपूड किंवा आपल्याला ज्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या आपण याच्यावरती घालू शकतो. तर मी इथे बटाट्याची जी चटणी होती तर ती आधी सगळीकडे लावून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर थोडं ऑरिगॅनो, थोडं चिली फ्लेक्स आणि थोडा गरम मसाला, मीठ, हळद, तिखट ह्या सगळ्या गोष्टी मी टाकून घेतल्या. आता तिखट तर मी बटाट्याच्या चटणीमध्ये सुद्धा घातलं होतं, पण तरी देखील वरून थोडं चवीपुरतं तिखट मी घातलं आणि मीठसुद्धा घातलं आणि त्यानंतर बारीक शेवसुद्धा त्याच्यावरती घातली, कारण शेव घातल्यानंतर तर आणखीनच छान लागते ही पोळी खायला. त्यामुळे मग शेव टाकले आणि त्यासोबत कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कोथिंबीर ह्या सगळ्या वस्तू मी या पोळीवरती घालून घेतल्या आणि त्यानंतर याच्यावरती तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. दह्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते आणि त्यासोबत पुदिन्याची चटणी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी या पोळीवरती टाकून घेतल्या आणि त्यानंतर छान अशी पोळी तयार झाली होती. तर बघा मुलांना गोलच पोळी लागते. माझ्या मुलांना ह्या पोळ्या खूप आवडतात. तर ते त्यांना घरचा पिझ्झा असं म्हणतात आणि बऱ्याच वेळा ते आग्रह करतात पोळीचा पिझ्झा बनव. तर आता त्यांनासुद्धा माहिती आहे मी हे पोळीपासून बनवते आणि त्यांना ते खायलासुद्धा खूप छान लागतं आणि ते आवडीने खातात. त्यामुळे मी सुद्धा हे नेहमी अधूनमधून बनवतच असते. तसंही मुलांना काहीतरी नवीन खायचंच असतं, वेगळं खायचं असतं. त्यामुळे मग असं अधूनमधून सगळे पदार्थ जे आहेत तर ते मी बनवते. छान असं सगळे कामं माझे आवरून झाले होते. सगळी भांडी वगैरे मी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर हे दही मला लावायचं होतं तर ते माझं लावून झालेलं होतं आणि मुलांचं तर खाऊन झालं होतं पण आणि त्यासोबतच आमच्यासाठी सुद्धा मी अशा पोळ्या बनवून ठेवल्या होत्या आणि त्या आम्ही खाल्ल्या. त्यानंतर मग थोडा निवांत वेळ बसलो आणि जी काही भांडी वगैरे लावायची होती ती मी लावून घेतली आणि त्यानंतर थोडीफार आणखी भांडी पडली होती तीसुद्धा घासून घेतली आणि असा छानपैकी गॅस ओटा सगळं स्वच्छ करून घेतला. त्यानंतर मग परत एकदा सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं आणि मुलांचे ब्रश वगैरे मी करून घेतले. अशा प्रकारचं रोजचं संध्याकाळचं आणि दुपारचं रुटीन जे आहे तर ते माझं असतं आणि अशी सगळी कामं मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये करून घेते. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पण त्याआधी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.